जयराजी, तुमच्यापासूनच सुरुवात करतो. तुम्हाला काय वाटतं की जी परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने आपले उद्योगपती म्हणतात की संथ गतीने विकास चाललाय, संथ गतीने काही कामं होत नाही, तुमचं काय मत आहे आणि जर होत असेल तर कशामुळे? हे कशामुळे होत असेल हे मला काही ठाऊक नाही, कारण सरकार कसं फंक्शन करतं हे समजून घेणं खूप कठीण असतं. खूप ते कॉम्प्लेक्स प्रोसेस येतो सगळा. उद्योजकांना नेहमीच ते घाई असते, लवकर करायचं असतं, पुढे जायचं असतं. सरकारला मात्र सरकारने निर्णय घेतले तर परत मीडिया त्याच्या विरुद्ध बोलायला तयार असते. त्यामुळे एक व्यवस्थित वेळ जो लागतो तो सरकारला लागणार असतो. त्याला रेड टेपिझम म्हणतात आणि तो जगभर असतो. ब्युरोक्रेसी आणि रेड टेपिझम सगळीकडे असतो. पण तुम्हाला वाटतं का की हा जो रेड टेपिझम आहे हा सध्या जास्त आहे आणि त्यामुळे उद्योजक कुठेतरी नाराज आहेत? ते म्हणतात की विकासाची कामं होत नाहीयेत, विकासाला कुठेतरी खीळ बसली आहे, हे सर्व त्यांचं जे म्हणणं आहे तुम्ही आताच ऐकलं असेल. तर अंबानी पण स्वतः म्हणतात किंवा बाकीचे उद्योजक जे म्हणतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की याच्यात किती सत्य आहे आणि तुम्हाला काय वाटतं की खरंच ते मनापासून बोलतायत की नाही? नाही, हे ऑब्व्हियस आहे. एका बाजूला एका मागून एक स्कॅम्स बाहेर येत आहेत. 2G सारखं स्कॅम बाहेर आलंय. त्याच्यामुळे तिहार जेलच्या बाजूला 5 स्टार हॉटेल बांधावं अशी लोकांची मागणी आहे विनोदाने. त्याच्यामुळे ब्युरोक्रॅट्स आणि पॉलिटिशियन्स हे घाबरून गेल्यासारखे झालेले आहेत. कोणीच डिसिजन घेत नाही. दिल्लीमध्ये तर ब्युरोक्रॅट्स डिसिजन घेणं त्यांनी बंदच केलेलं आहे. प्लीज रीड, थिंक अँड कन्फर्म असं लिहून पाठवून देतात असं मी ऐकतो. त्यामुळे ही संसद एकीकडे तुम्ही स्कॅमही जर का बाहेर येत असतील तर त्यावेळेला स्पीड कसा मिळणार का? मला कोणालाच कोणामध्ये कॉन्फिडन्स नाही अशी परिस्थिती. भाई काय म्हणाल या सगळ्या परिस्थितीला नक्की जबाबदार कोण आहे आणि नक्की परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तुम्हाला वाटतं की सरकारने कुठली पावलं उचलली पाहिजेत की जेणेकरून आपलं उद्योग जे आहे त्याला हायचं वाटेल? सगळ्यात प्रथम आपण ज्या प्रकारची भीती आपण दर्शवत ती तशी नाहीये, तेवढी नाहीये, काही अंश आहे. त्याला परिस्थिती कारणीभूत आहे. जसे साळगावकरजी पण म्हणाले की अलीकडच्या काळामध्ये ज्या झालेल्या घटना आहेत त्याला कोण जबाबदार वगैरे हा भाग बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीच्या जेव्हा आपण गोष्टी करतो, देशाच्या औद्योगिक विकासाच्या जेव्हा गोष्टी करतो, देशाच्या सर्वांगीण विकासाच्या जेव्हा गोष्टी करतो त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छिन की गेल्या वर्षभरामध्ये काही अंशी हे खरं आहे की अनेक गोष्टी ह्या देशासमोर आल्या, लोकांसमोर आल्या, जगासमोर आल्या आणि त्या वाईट आहेत. मग आता त्याच्यात बाहेर निघताना थोडा कालावधी जरूर लागतो आहे. त्याला आणखीन एक कारण आहे ते असं की आपण जरी काही म्हटलं तरी मी एकच उदाहरण असं नव्हे, अशी शेकडो उदाहरणं आपल्या समोर येतील. स्वतः साळगावकरजी या विषयातले तज्ज्ञ आहेत, ते जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील की जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची गव्हर्नमेंट्स आहेत, ज्याला आपण आघाडी सरकार म्हणू किंवा अलायन्स गव्हर्नमेंट म्हणू, मग फ्रान्स असेल किंवा आणखीन कोण असेल, तर आपण त्या दृष्टीने जरी पाहिलं जगभराचा गाडा आपण आज म्हणतोय, आपण जेव्हा प्रगती म्हणतोय तेव्हा जगभरामधली प्रगती म्हणतोय. आज एक गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही, पूर्ण आशिया खंड हा जवळजवळ जगाचा जो जीडीपी ग्रोथ आहे त्याची 48% ग्रोथ ही आशिया खंडाची आहे. आणि विशेषतः त्याच्यामध्ये ब्रिक ज्याला म्हणतात, ब्रिक म्हणजे कोण? ब्रिक म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांचं कंट्रीब्युशन 48% आहे. लेट अस नॉट फॉरगेट, लेट अस नॉट रन अवे, गो अवे फ्रॉम द रियालिटी. आणि मग ह्या ग्रोथमध्ये येणाऱ्या 2025 साली तर ते चित्र वेगळंच होईल. आणि म्हणून निर्णय घेणं प्रक्रिया आवश्यक आहे, त्या प्रकारच्या निर्णय प्रक्रिया होणं आवश्यक आहे. परंतु आपल्या देशामध्ये हा थोडासा एक सेटबॅक म्हणा किंवा राजकीय सेटबॅक म्हणा, त्यामुळे थोडीशी अडचण आहे. परंतु त्याचा अर्थ असा अजिबात होणार नाही, होत नाही की सगळंच काहीतरी हे झालंय असं चित्र जे हे समोर येतंय किंवा दाखवलं जातंय ते तितकंसं खरं नाही, असं मला मुद्दाम सांगावंसं वाटलं आपल्याला. नाही, आता जे किंगफिशर बद्दल आपण बोलतो, तुम्ही स्वतः तिकडे होतात आणि ते डबघाईला जे निघालेलं आहे किंवा त्यांच्यावर जे कर्ज आहे आणि ते म्हणतात की चला बेल आउट करायला पाहिजे, सरकारने ते पैसे द्यावेत, तुमचं काय मत आहे आणि का परिस्थिती अशी ओढवली? मी थोडंसं क्लॅरिफिकेशन करू इच्छितो इथे की किंगफिशरनीच आता क्लॅरिफिकेशन केलं, मी आता नेटवरती वाचूनच आलो की त्यांनी बेल आउट मागितलेलं नाहीये, त्यांनी लोन रिस्ट्रक्चरिंग मागितलंय. या दोन गोष्टी अगदी वेगळ्या वेगळ्या आहेत, खूप मोठा डिफरन्स आहे. कारण अमेरिकेने जेव्हा बेल आउट पॅकेज दिलं 2001 मध्ये, जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर पडले तेव्हा एअरलाईन अर्थातच डबघाईला आल्या, त्यांनी पॅकेज दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं $5 बिलियन हे बेल आउट आहे, हे तुम्हाला देऊन टाकले.
$5 बिलियन ही खूप मोठी रक्कम आहे. आणि $10 बिलियन तुम्हाला लोन गॅरंटी देतोय. लोन गॅरंटीचा अर्थ तुम्हाला कोणी लोन देईल न देईल, आम्ही गॅरंटी राहतो की तुम्हाला कमी व्याजाने लोन मिळेल. पण इतकं त्यांनी उत्तम ते केलेलं होतं. हे मुद्दाम का सांगतोय, कारण बेलआउट मागतच नाहीयेत. मीडियानी एक हवा पसरली की बेलआउट पाहिजे, असं मुळात नाहीच आहे. थँक्यू सर. तर बेलआउट नकोच आहे. मग काय पाहिजे, तर लोन रिस्ट्रक्चरिंग पाहिजे, म्हणजे उसंत पाहिजे. आपल्या मराठी भाषेत म्हटलं तर उसंत पाहिजे. ते का पाहिजे असा तुमचा प्रश्न होता. त्याची कारणं फार इंटरेस्टिंग आहेत. त्याची काही कारणं सरकारकडे बोट दाखवतात, काही कारणं ग्लोबल सिच्युएशनकडे बोट दाखवतात. आणि हे फक्त किंगफिशरचं नाही आहे. राहुल बजाज आता बोलले तर तुम्ही बघितलं असेल की त्यांनी सांगितलं सगळेच एअर सेक्टर ट्रबलमध्ये आहे. जेट एअरवेजला जो प्रॉफिट होत होता गेल्या वर्षी, तो यावर्षी 700 कोटी तोटा आत्ताच झालेला आहे 2 क्वार्टरमध्ये. किंगफिशरचा तोटा पुष्कळ जास्त आहे त्याहून. आता प्रश्न असा झालेला आहे की हे कशामुळे झालं, तर मुख्य म्हणजे सरकारने जे याच्यात करायला पाहिजे ते म्हणजे फ्युएलची कॉस्ट जी आहे ती सरकारी टॅक्समुळे खूप जास्त झालेली आहे. आणि एअरलाईनचा 40% खर्च हा फ्युएल असतो. म्हणजे इंधनाची जर कॉस्ट कमी करता आली, आणि ती सरकारच्या हातात आहे. जगातलं सगळ्यात महाग फ्युएल, सगळ्यात महाग विमानाचं इंधन भारतात आहे सध्या, आणि सगळ्यात स्वस्त पेट्रोल जगातलं भारतात आहे. हा एक इंटरेस्टिंग प्रकार आहे. परंतु सांगण्याची गोष्ट म्हणजे ती जर कमी करता आली, दुसरं म्हणजे डॉलरची किंमत खूप वर गेली आहे. आणि एअरलाईनमध्ये जवळजवळ 60% गोष्टीचा इम्पोर्टच असतात. त्यामुळे सगळ्याचे खर्च वाढले. या सगळ्या प्रकारामुळे एकदम खूप जास्ती तोटा झालेला आहे. आणि चालवण्याकरता थोडी उसंत पाहिजे. ती उसंत कशी मिळते, बँकांनी रिस्ट्रक्चर जर केलं लोन, काही थोडे मागे पुढे केले लोनचे हप्ते वगैरे, तर ती उसंत मिळते. आणि उसंत मिळाल्यानंतर कंपनी पुन्हा वर येते आणि पुन्हा पेबॅक करते. हे घडलेलं आहे अमेरिकेत सुद्धा. यार तुम्हाला काय वाटतं, इट इज टू अर्ली और टू लेट? आय थिंक इट इज टू लेट. हे त्यांना आधी कळलं होतं ही कंपनी कुठल्या दिशेने चालली आहे. 2 वर्षापूर्वी त्यांचा शेअर 64 रुपयाला बँकांनी घेऊन त्यांचे 2000 कोटीचा राईट ऑफ त्यांना दिला. आज त्या शेअरची किंमत आहे 18 रुपये. आणि त्यांनी आता तुम्ही बघा, इंडिगो एअरलाईन जी आहे त्यांनी 700 कोटीचं प्रॉफिट बुक केलं यावर्षी. ही लो बजेट आहे ती. त्यांचं स्वतःचं गॅलिलिओ नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते जगभर वापरलं जातं. आणि कोणाला माहित नाही इंडिगो कोण चालवत होते. ही फ्लॅम्बॉयन्स आहे याच्यामध्ये. ते त्यांच्या लिकरचा मार्क त्यांनी स्वतःच्या एअरलाईनला वापरलाय. त्याची जाहिरात करता येत नाही, त्याचे ते पैसे काही त्या एअरलाईनला देत नाहीत. आणि जर का रिस्ट्रक्चरिंग करायचं असेल तर त्यांची मॅनेजमेंट बदलायला लागेल. कारण 5,000 कोटीचं नुकसान आहे त्यांचं. 8,000 कोटी एअर इंडिया अधिक 5,000 कोटी हे. तर मॅनेजमेंट त्यांची रिस्ट्रक्चरिंग करायला लागेल. त्या मॅनेजमेंटला कळत नाहीये एक्झॅक्टली कंपनी, कदाचित, कारण ही नाहीतर वेळ आली नसती. तुम्हाला आता जसं नेने म्हणाले की फ्युएलच्या किमती जास्त आहेत किंवा त्यामुळे पण होऊ शकतं, किंवा कुठेतरी एक बोट त्यांनी सरकारकडे दाखवलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, त्यांनी विकत घेतली होती एअरलाईन, डेक्कन एअरलाईन कॅप्टन गोपीनाथची. तेव्हा ते बजेटमध्ये ऑपरेट करणार असं वाटून लोकांनी, शेअर होल्डर्सनी आणि एम्प्लॉईजनी विश्वास सोडला होता. परंतु तो बजेटचा धंदा त्यांनी बंद केला. आता बजेटचा धंदा असा आहे की रॉयल एअरलाईन सारख्या एअरलाईन्स जगभर फायद्यात आहेत, बजेट एअरलाईन्स. आणि ज्या नॉन बजेट आहेत, मी लक्झुरियस नाही म्हणणार, नॉन बजेट आहेत, त्या बहुतांशी तोट्यात आहेत. परंतु त्या सरकारच्या एअरलाईन्स आहेत, ज्या नॉन बजेट आहेत त्या, ते सरकार ती चालवतात देशाची प्राईड सेवा म्हणून. अमेरिकेत त्यांनी पॅनल बंद केली ना. त्यांनी सांगितलं तुम्ही बघून घ्या, प्रायव्हेट आहे. पण हे रिस्ट्रक्चरिंग जर का असेल तर आता बेलआउट मिळत नाही, एकदम आरडाओरडा झाला म्हटल्यावर कदाचित त्यांनी रिस्ट्रक्चरिंगचा बोरका घेतला असेल, व्हॉट एव्हर. पण त्यांनी ती कंपनी व्यवस्थित चालवायला पाहिजे, कारण इतके एम्प्लॉईज त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि शेअरहोल्डर्सचे पैसे आहेत, बँकांचे पैसे आहेत, ते मल्ल्यांची व्यक्तिगत जबाबदारी आहे. बरं, त्यांना बेलआउट किंवा रिस्ट्रक्चर करायला त्यांचे स्वतःचे साऊथ आफ्रिकेपासून त्यांचे व्हिला आहेत, एक प्रचंड मोठं यॉट लावलेलं असतं. पर्सनली ते खूप श्रीमंत गृहस्थ असावेत असं एकंदरीत दिसतं. तर ते त्यांची स्वतःची कंपनी आहे, तर ते पैसे टाकू शकतात त्याच्यामध्ये. सरकारवर त्याची जबाबदारी पास ऑन करायची काय गरज आहे? बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही अशी एखादी एअरलाईन चालवता तेव्हा सरकारवर आपण किती भर द्यायचा हे पण आहे. भाई जगतापजी, मला सांगा की कुठेतरी सर्व बोटं सरकारकडे जातात, असं जसं नेने म्हणाले की फ्युएलच्या किमती याला जबाबदार आहे किंवा काय. तुम्हाला काय वाटतं की नुकसान झालं की सरकारकडे बोट दाखवायचं असं काय आहे का, किंवा सरकारचा खरंच रोल याच्यात आहे का, आणि सरकारने बघण्याची आता गरज जास्तीत जास्त वाढत चालली आहे? सर्वात प्रथम एका गोष्टीचा खुलासा करतो की ज्या आधारावर हे सगळं आज सगळे लोक म्हणतात, मीडिया म्हणताय, सगळं म्हणताय की सरकार बेलआउट करायला वगैरे गेलं, तर दॅट्स टोटली रॉंग. अँड आय अप्रिशिएट नेने स्वतः म्हणाले त्यांना, आणि ती खरी गोष्ट आहे. सरकारने सुतोवाच असा केला की देशातली कुठली इंडस्ट्री जर अशा प्रकारे हे होत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये
कसं त्याला रिस्ट्रक्चरिंग म्हणा, आणखीन काय करता येईल, त्याला उभं करायला परत काय मदत करता येईल, ही सरकारची भूमिका तेव्हाही होती, आताही भविष्यातही राहिली. ती सगळ्याच उद्योगाच्या बाबतीमध्ये कारण जबाबदारी आहे. हजारो लाखो कामगारांचा प्रश्न असतो, सगळ्यांच्या ह्याचा स्टेकचा प्रश्न असतो. ऍज ए राईटली सेड की मग त्याच्यामध्ये स्टेक होल्डर सगळेच आहेत ना, आणि शेअर होल्डर काय असं समजण्याचं कारण नाही की सगळे मलबार हिलमध्ये राहणारे आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये अगदीच म्हणायचं झालं तर धारावीच्या झोपडपट्टीमध्ये राहणारे सुद्धा शेअर होल्डर आहेत, आणि त्या सगळ्यांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याची भूमिका आणि कर्तव्य हे सरकारचं आहे. याच्यामध्ये ते सरकारकडे बोट येत आहे. ते सरकारकडे बोट येण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आपल्यासमोर संपूर्ण इंडस्ट्री पडलेली आहे. राहुल बजाज म्हणाले ते खरं आहे. जेव्हा अशा प्रकारे प्रश्न येतो तेव्हा मग इंडस्ट्री ॲज सच मग तसा प्रश्न येईल. मग ते किंगफिशर ॲज सच असा प्रश्न येणार नाही. मग आपली ही जी इंडस्ट्री आहे, विमान सेवा देणारी जी इंडस्ट्री आहे, त्या बाबतीमध्ये हा कदाचित विचार येईल. परंतु आपल्यासमोर जी उदाहरणं दिली गेली, मग इंडिगो असेल किंवा आणखीन कोणी असेल, तेही तेच काम करतात. जर हे कमवत असतील तर तुम्ही का कमवत नाही? आणि म्हणून आपल्या त्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. जर समजा उद्या याच्यामध्ये काही जी काही पावलं उचलली जातील, बँकेकडनं उचलले जातील, सरकारकडनं उचलले जातील किंवा आणखीन काय देशातला कुठलाही उद्योग वाचवण्यासाठी, तर सगळ्यात प्रथम महत्वाचा भूमिका राहील की त्यांची जी मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटला तिथून ज्यांनी आता हा असा गैरकारभार केलेला आहे त्यांना दूर करावं लागेल. सक्षम लोक तिथे त्या ठिकाणी आणावे लागतील आणि भविष्यात त्यांना ते प्रॉमिस करावं लागेल की आम्ही 2 वर्षांनी कुठं असू, आम्ही 3 वर्षांनी कुठं असू, आम्ही 5 वर्षांनी कुठं असू, हे सगळं करावं लागेल. आणि सरकारने ॲज अ सरकार त्याच्याकडे पाहावं लागेल. कुठल्याही व्यवसायामध्ये, शेती व्यवसायामध्ये सुद्धा सरकारला अशाच प्रकारे पाहावं लागतं, इतर सगळ्या व्यवसायामध्ये पाहावं लागतं. आपण शेतीमध्ये जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, आणि म्हणून सरकारला सर्वांगीण असा उद्योग या दृष्टीने त्याच्याकडे पाहायचं असतं. माल्या म्हणून पाहता येणार नाही, किंगफिशर म्हणून पाहता येणार नाही. हे मला मुद्दाम सांगायचं वाटेल या ठिकाणी. जयराजी, तुम्ही मगाशी जसं म्हणालात की निर्णय प्रक्रिया लवकर झाली तरच काही होऊ शकतं, तसं निर्णय म्हणाले की निर्णय घ्यायला पाहिजे, किंवा भाई म्हणतात की निर्णय शेवटी घ्यायला लागतात. सरकारला आता बरेचसे निर्णय घ्यायचे आहेत, एअरलाईन्स असतील किंवा बाकीचे जे विषय असतील जे आता उद्योजक नाराज आहेत त्यांना पण दिलासा देण्यासाठी त्यांना काहीतरी करायला लागेल. मला वाटतं की सरकारने काय करायला पाहिजे? कारण ठीक आहे, स्कॅम आहेत, ती बाहेर आलेली आहेत किंवा त्याच्याबद्दल चर्चा होते, पण त्यामुळे जर पूर्ण विकास आपण थांबवला तर ते योग्य आहे का? विकास थांबणार नाही आपला, कारण आपलं होम मार्केट एवढं मोठं आहे आणि आपली बुद्धी असलेली जनता आहे. तर पुढचं जग हे बुद्धीचं जग आहे, ते नॉलेज इकॉनॉमी. तर आपण जगात अग्रेसर राहणार, तो प्रश्न नाही आहे. आपण आणि हा जो विषय तेवढा एवढा मोठा आहे की या चर्चेमध्ये त्याला हात घालणं कठीण आहे. एअरलाईन्स बद्दल बोलताना सरकारला, भारत सरकारला किंगफिशरचा किंवा कुठल्याही एअरलाईनचा विचार करण्याआधी एअर इंडियाचा विचार करायला लागेल, कारण ती आपली म्हणजे मदर एअरलाईन आहे. आणि तुम्ही जेव्हा या लोकांना अलाउ केलं तेव्हा एअर इंडियाचे जे स्पेशलाइज रूट्स होते, मिडल ईस्टमध्ये होते, काही कारण आपले लोक बरेच तिथे नोकऱ्या करायला, विशेषतः केरळमधून जात असतात, ते रूट्स एअर इंडियाला सॅक्रिफाईस करायला लागले. आज एअर इंडियाचा लॉस 8,000 कोटी आहे आणि एअर इंडियाचं एम्प्लॉई स्ट्रक्चर इतकं मोठं आहे आणि चांगली एअरलाईन आहे ती. तर आधी आपण आपलं घर म्हणजे सरकारने सांभाळलं पाहिजे, मग मल्ल्या वगैरे हे ठीक आहे. पण याच्यामध्ये ते पीएसयू आहे, तर सरकारला पीएसयूचा विचार, म्हणजे जसं नवरत्न कंपनी आहेत, सरकारच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा विचार प्रामुख्याने करायला लागेल. आणि त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपनीबद्दल असा निर्णय घेताना अनेक फॉर्मॅलिटीज म्हणून त्यांना जावं लागेल सरकारला, कारण पब्लिक सेक्टरमध्ये त्यांची स्वतःची एअरलाईन आहे, त्याचा आणि त्याच्या एम्प्लॉईचा सरकारला पहिला विचार करायला लागेल. हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला वेणुगोपाल धूत पण आहेत. वेणुगोपालजी, तुम्हाला काय वाटतं की आज बऱ्याच उद्योगपतींनी सांगितलंय की सरकारची जी निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यावर आम्ही खुश नाही आहोत किंवा काम जे ठप्प झालंय, तुमचं त्याच्यावर काय मत आहे? साहेब, आता जर टीका करायची झाली तर काही टीका करा, पण एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार काम करतोय म्हणूनच एवढे कारखाने चालले. आपण बघा, सगळ्या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आले, सर्व कंपन्यांचे प्रॉफिट वाढले. 5-6 कंपन्या जर सोडल्या तर सगळ्यांचे प्रॉफिट वाढले. सरकार जर काम करत नसतं तर यांची प्रॉफिट कमी झाले असते, आहे का नाही? आणि दुसरी गोष्ट अशी की सरकारकडून लोकांच्या अपेक्षा फार वाढल्या. आता सर्व काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहीत पडते, आरटीआयमुळे प्रत्येक गोष्ट माहीत पडते आणि त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मला प्रत्येक गोष्ट मिळायला पाहिजे. आपण खेड्यात जरी गेलो आता सध्या
तरी तिथे देखील प्रत्येक लहान मुलाला वाटतं मला देखील खरं टीव्ही वॉशिंग मशीन सगळे ते आमच्याकडे असायला पाहिजे. आणि अशा रीतीची अवस्था सर्वांची झालेली असल्यामुळे सरकारने किती चांगलं केलं तरी ते कमीच आहे असं वाटतं. त्याला आपण काय करू शकतो? पण तुम्हाला काय वाटतं मग हे जे उद्योगपती रडगाणे गात आहेत मग ते नक्की कशासाठी? कारण अजूनपर्यंत ते सरकारवर खुश होते आणि अचानक ते आता म्हणतात की सरकार संथ गतीने चाललंय. मग यात नक्की त्यांचा काय फायदा आहे की सरकारला ब्लेम करून? नाही बघा, सरकारला ब्लेम करून त्यांना काही फायदा नाहीये. पण एक गोष्ट आता काय तुम्ही सर्व लोक त्यांना टीव्हीवर लाईव्ह दाखवतात हे करतात ते बोलतायत पण त्यांना मनातून माहित आहे का सरकारच्या मदतीशिवाय चालत नाही. कारण त्यांना मनातून हे पण माहित आहे की भारतातच हे चालू शकतं. आज G7 कंट्री अमेरिका, इटली, जर्मनी सगळीकडे बघा फार त्रास आहे. माझ्या एवढ्या सगळीकडे फॅक्टरी तुम्हाला सांगतो फार त्रास आहे तिकडचं देश अगदी म्हणजे अविकसित व्हायला लागले आणि आपला देश विकसित व्हायला लागलेला अशी परिस्थिती आहे. आपल्याकडे 7.5% ची ग्रोथ आहे आणि ती पुढे 10% होणार आहे. तुम्ही जर 1-2 मिनिटं वेळ आहे का तर मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगतो. बोला बोला. हे बघा, ते मी मुंबईला एक एलसीडीचा कारखाना टाकणार होतो बरोबर आहे. 5 वर्षापूर्वी मी अमेरिकन एका कंपनीला 7 वर्षापूर्वी सांगतो लिहिलं होतं मला टेक्नॉलॉजी देणार का? तो म्हणतो नाही देत. आज त्याला परत 1 वर्षापूर्वी परत विचारलं का हो तुम्ही देणार का? हा विचार करू. आज पत्र आलं का नाही तुम्हाला टेक्नॉलॉजी मी देतो कारण आमच्याकडे काही विकत नाहीये आणि इंडियाच पुढे जाणार आहे आणि इंडियामध्ये जे काही आता पुढे विकास होणार आहे तो कुठेच होऊ शकत नाही असे हे सर्व लोक बोलतात. आणि इंडियन लोक म्हणून भारताचं नाव पुढे झालेलं आहे. इंडियन लोकांना किंमत आलेली आहे. इंडिया फ्लेवर जे म्हणतात ते सगळीकडे आहे. आणि असं असताना कसं काय हे इंडस्ट्री सगळे असे बोलतात मला तर काही कळत नाही. नाही पण वेणुगोपालजी मला एक तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की आधीचा म्हणजे 6 महिने किंवा वर्षभर पूर्वीचा जो वेग होता आणि आत्ताचा जो वेग आहे आणि हे जे भ्रष्टाचाराचे घोटाळे निघाले आहेत त्याच्यानंतरचा वेग या वेगामध्ये काहीतरी फरक पडला आहे का आणि त्याचीच कुठेतरी उणीव लोकांना जाणवते का किंवा त्याचबद्दल लोक बोलतायत का? हा त्याबद्दल बोलत असतील तर पूर्वी लोकांची अपेक्षा फारच मोठ्या होत्या. कारण पंतप्रधानांनी जेव्हा ओबामा साहेब इथं आले होते प्रेसिडेंट ओबामा त्यावेळेला सांगितलं होतं की आमचा भारत असा आहे आणि त्यानंतर ते G20 मीटिंगमध्ये लगेच गेले. तिथे देखील असं झालं की भारत आता फार पुढे जाणार आहे. इथं 10% ग्रोथ 12% ग्रोथ आणि 2020 सालापर्यंत तिथं ग्रोथच ग्रोथ होणार आणि इंडिया शुभलांश होणार आणि चायनाच्या बरोबरीने जाणार. ही सगळी त्यावेळेला आशा लागली. एकदा का जर माणसाला आशा लागली त्याच्यानंतर जर का थोडी निराशा आली तर राग येतोच. आणि म्हणून त्या मानाने सध्या फार एवढं चांगलं चाललेलं नाही. परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात पाहिजे का त्याच्यानंतर जागतिक मंदी आलेली आहे आणि या जागतिक मंदीवर मनमोहन सिंग म्हणा किंवा कोण किती मोठा अर्थशास्त्रज्ञ म्हणा तो काही करू शकत नाही. अशा वेळेला सर्व लोकांनी थांबायला पाहिजे आणि सरकारला मदत करायला पाहिजे आणि सरकारकडून मदतीची अपेक्षा पण करायला पाहिजे आणि सरकार मदत थोडं जेवढं शक्य तेवढं करते.